बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंनी वाल्मिक कराड यांच्याबाबत धक्कादायक खुलासा केलाय। कराड सरेंडर होण्याआधी दिंडोरीतल्या अण्णासाहेब मोरेंच्या मठात आश्रित होता असा आरोप देसाईंनी याआधीच केला होता। मात्र आता या मठात राहिल्यानंतर कराड भविष्य पाहण्यासाठीही नाशिकमधील शरणपूर रोडवर गेल्याचा दावा देसाईंनी केलाय। त्यांच्या या दाव्याने खळबळ उडाली असून या ज्योतिषाकडे अण्णासाहेब मोरेंनीच तर पाठवले नाही ना असा देखील प्रश्न या निमित्ताने निर्माण होत आहे। सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणामध्ये वाल्मिक कराड हा मास्टर माइंड असल्याचा आरोप सातत्याने होत आहे। त्यामुळे कराडच्या अडचणी अजून वाढण्याची शक्यता आहे। मात्र खंडेना मागायच्या, इतरांचे आयुष्य उद्ध्वस्त करायचं आणि स्वतःचं भविष्य बघायला आश्रमात जाण्याचा कारनामा वाल्मिक कराडनं केलाय। मात्र यामुळे दिंडोरीतील आश्रमावरही अण्णासाहेब मोरे यांच्या आश्रमावरही अनेक प्रश्न उपस्थित झालेत। वाल्मिक कराड हा फरार असताना दिंडोरीच्या आश्रमात 15 आणि 16 डिसेंबरला मुक्कामाला होता। 17 डिसेंबरला दिंडोरी आश्रमातून तो निघाला आणि एक धक्कादायक माहिती अशी आता समोर आलेली आहे की 17 तारखेला तो दिंडोरी आश्रमातून निघाल्यावर नाशिक शहरामध्ये शरणपूर रोडला हस्तरेषा तज्ञांकडेही तो गेलेला होता। हस्तरेषा तज्ञांकडे आपले भविष्य बघण्यासाठी तो गेलेला होता आणि एकतर खंडण्या मागायच्या, दुसऱ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करायची आणि आपलं भविष्य कसं चांगलं आहे, पुढे आपल्या भविष्यात काय आहे हे बघायला हस्तरेषा तज्ञांकडे जायचं। एवढं गुन्हेगारी मानसिकता किंवा क्रूरता येते कुठून? मला वाटतंय की नाशिक पोलिसांनी तातडीनं जे आहे ते शरणपूर पोलीस स्टेशनचे हद्दीतील 17 डिसेंबर 2024 चे सीसीटीव्ही जे आहेत ते तपासावेत आणि वाल्मिक कराड जो फरार होता तो कुणाकुणाकडे गेला, कुठल्या हस्ततज्ञांकडे गेला, त्यांच्यावर सुद्धा कारवाई होणं गरजेचं आहे।